आज भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आहेत त्यांच्या आज प्रचार फेरीचा शुभारंभ अहिल्यादेवी होळकर चौकातून सुरू झालेला आहे। या प्रसंगी या ठिकाणी आमच्या जयश्रीताई पाटील भाजपचे नेत्या तसेच बाबा पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते अन्य सर्व कार्यकर्ते हजर आहेत आणि मी या चौघांनाही या प्रभागातून शुभेच्छा देतो। आज प्रभाग क्रमांक 9 मधल्या आपल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ प्रचाराचा शुभारंभ होत आहे आणि त्यासाठी ते सर्वजण जे येथील उमेदवार अतुल माने असतील, संतोष पाटील, रोहिणी पाटील, वर्षा सरगर हे 14 उमेदवार आहेत आणि अत्यंत उत्साहाने इथले सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत आणि उत्तम प्रतिसाद या चौघांनाही मिळत आहे। त्यामुळे कमळ या चिन्हासमोरचं बटन हे सगळेजण दाबणार आहेत आणि यांना विजयी करणार। आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे, कसं वातावरण आहे? वातावरण अत्यंत उत्साहाचं आहे आणि चारही उमेदवार एकदम सक्षम आहेत। इथे भरपूर त्यांनी या वार्डात कामं केलेली आहेत व इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांच्याकडनं नागरिकांच्या तेवढ्याच अपेक्षा आहेत आणि ते नक्कीच या अपेक्षा पूर्ण करतील व आपला हा वॉर्ड आहे 9 नंबर हा आदर्श वॉर्ड म्हणून सांगलीत नावाजला जाईल। काय जनतेला काय आवाहन कराल? जनतेला मी असं आवाहन करेल की भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या दिशेने जाणारी आहे, त्यामुळे सर्वांनीच जनतेने या विकासाभिमुख असलेल्या पार्टीला मतदान करून विजयी करावं। आपल्या महापालिकेवर सर्व उमेदवार म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यावेत। मागल्या काही काळामध्ये तुम्ही काँग्रेसच्या सोबत होता, आता भाजपमध्ये आहात, तो काय अडचण निर्माण झाली का? तशी काय अडचण काही नाही, मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून लढवली होती व नंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला याच्यासाठीच की विकासाच्या दिशेने जाणारी ही पार्टी आहे व सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून मी या पार्टीत आले। तुमच्या कुटुंबातले पण काही उमेदवार आहेत? तुमच्या कुटुंबातील उमेदवार आहेत या रणांगणामध्ये? हो, म्हणजे माझी जाऊच इथे या वॉर्डात उभी आहे, रोहिणी पाटील, आणि बाकीचे सगळेच उमेदवार म्हणजे माझ्या घरातल्या सारखेच आहेत। तुमच्या प्रभागामधून उमेदवारी करत आहात आणि कसा प्रतिसाद मिळतो? आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक 9 मधून आम्ही आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यापासून पदयात्रा व प्रचाराचा शुभारंभ करत आहे। या शुभारंभासाठी आमदार सुधीरदादा गाडगे, त्याचप्रमाणे आमच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील, त्याचप्रमाणे पृथ्वीराज बाबा पाटील, दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज भैया पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहे। या ठिकाणी आम्हाला प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरिकांच्या कडून अत्यंत चांगला प्रतिसाद या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आहे, कारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये जवळपास 110 कोटीची विकास कामे आम्ही या ठिकाणी केलेली आहेत आणि सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्वात जास्त निधी मिळवलेला प्रभाग म्हणून या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 9 ची गणना केली जाते। आज तुमच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय, कसं वाटतंय? आज वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अतुल माने, संतोष पाटील, वर्षा सरगर आणि मी स्वतः रोहिणी पाटील भाजपाच्या वतीने निवडणूक लढवत आहोत। त्याचा प्रचाराचा शुभारंभ आज इथे अहिल्यादेवीच्या साक्षीने होत आहे आणि आमची उमेदवारी आम्ही गेले 5 ते 7 वर्ष चौघही या भागात काम करत आहोत, त्यामुळे जनतेने दिलेली उमेदवारी आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे। काय आव्हान आहे तुमच्या मोर आणि कशा पद्धतीने निवडणूक लढाल? आमच्या पुढे फक्त विकासाचं आव्हान आहे आणि आम्ही जो विकास करत आलेलो आहोत ती घोडदौड पुढे न्यायाचं आव्हान आमच्याकडे आहे। काय सांगाल सर, आज तुमचा प्रचाराचा शुभारंभ होतोय, कसं वातावरण आहे, कसा प्रतिसाद मिळतो? प्रभाग क्रमांक 9 मधील आज या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार शुभारंभ अहिल्यादेवी
होळकर यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून होते आणि निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावरच हे निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना यावेळेला आम्ही जो राज्यातनं आणलेला निधी असेल आणि त्यानंतर पुन्हा 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आल्यानंतरही तो निधीचा ओघ या वॉर्डामध्ये सतत राहिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण ह्या प्रभागामध्ये आहे आणि निश्चितपणानं 4ही उमेदवार हे सक्षम आहेत आणि योग्य समतोल या 4ही उमेदवारांच्या निवडीमध्ये आम्ही साधलेला आहे आणि कोणतीही शंका नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीनं यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार इथं निवडून यायचे तसं आता महायुतीचे 4ही उमेदवार या प्रभागामध्ये निवडून आलेले तुम्हाला दिसतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। मी माजी नगरसेवक संतोष पाटील वॉर्ड क्रमांक 9 मधून अ गटातून उमेदवार म्हणून उभा आहे। भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वॉर्डातील प्रचाराचा आज शुभारंभ आमच्या नेत्या मातृतुल्य जयश्री वहिनी, आमदार सुधीरदादा गाडगीळ व भाजप पक्षाचे इतर सर्व कार्यकर्ते तसेच आमच्या बरोबर उभे असलेले उमेदवार अतुल माने, रोहिणीताई आणि वर्षाताई तसेच बंडू सरगर, तिडके साहेब, ठोंबरे मामा, आमचे धनंजय कांडेकर असू दे, सर्वच मान्यवर या परिसरातील या दरिबा बनकर या सर्वांच्या, आता पृथ्वीराज पाटील साहेब पण आले, तर या सर्वांच्या उपस्थितीचा शुभारंभ होतोय। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर नारळ वाढवून आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या वॉर्डाच्या विकासाची शपथ घेऊन या प्रचाराला आम्ही शुभारंभ करतोय। सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आतापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुधीरदादांनी, अतुल मानेंनी केलेली कामं असू देत किंवा आम्ही मागच्या वेळी नगरसेवक असताना मी, रोहिणी वहिनींनी आम्ही केलेली कामं असू देत, या सगळ्यांच्या जीवावर आम्ही लोकांकडे मतं मागतोय। विकासाचा दृष्टिकोन ठेवून मतं मागतोय। 125 कोटी रुपयाचा निधी मागच्या 5 वर्षामध्ये या वॉर्डामध्ये आम्ही दोघेही मिळून आणू शकलो, त्या जीवावर आम्ही लोकांकडे मताचं दान मागतोय। त्यामुळे निश्चित लोक विकासाला बघून आम्हाला मतं देतील आणि भारतीय जनता पार्टीचा विजय होईल। मला आठवतंय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत या वॉर्डात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचा विजय होता, कारण इथं मदन भाऊंचं, जयश्री वहिनींचं वर्चस्व आहे आणि आज त्या भाजपमध्ये आल्यामुळं निश्चित या परिसरामध्ये कमळ फुलणार आहे। 4ही उमेदवार भाजपचे निवडून येणार आहेत आणि ते द्यावेत अशी लोकांना आणि अहिल्या मातेला मी विनंती करतो।